नमस्कार. मुद्दा.com या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेला आहे आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना अशी अपेक्षा लागलेली आहे की आता प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा हप्ता आमच्या खात्यावर आला आहे, पण नमो शेतकरी जो काही महाराष्ट्र शासनाने चालू केलेला हप्ता आहे तो कधीपर्यंत येणार आणि काय अपडेट आहे. बऱ्याच प्रमाणामध्ये शेतकरी हवालदिल झालेला आहे, कारण पीक विम्यासारखा प्रश्न असेल, गंभीर प्रश्न, त्याच्यामध्येही कुठलाही रास्त मार्ग निघालेला नाही. मग आता नमोचा हप्ता कधी येणार, कारण PM किसानचा हप्ता तर तुमच्या खात्यावर जमा झाला आहे 1 तारखेला. मग आता राहिलेले पक्ष कधी येणार आणि ज्या लोकांना PM किसानचा देखील हप्ता आला नाही त्यांनी काय करायचं हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, हे शेतकऱ्याच्या मुलाचं चॅनल आहे, कारण हे शेतकऱ्याच्या मुलाच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर नक्कीच तुमच्या कामाची माहिती घेऊन रेग्युलर आपण तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवणार आहोत. बऱ्याच गोष्टीपर्यंत आपण माहिती देत आहोत. तुम्हाला मी पीक विम्याबद्दल देखील माहिती दिलेली आहे. 35 जिल्ह्यामध्ये काय अपडेट आहे, कशा प्रकारे पीक विम्याचं काम चालू आहे, आपण व्हिडिओमध्ये माझ्या जाऊन बघा. त्याच्यामध्ये मी माहिती दिली आहे की तुमचा पीक विमा जर मिळाला नसेल तर त्याला काय करावं लागेल, आणि जर तुमच्या खात्यावर पीक विमा येणार असेल तो पीक विमा कसा मिळणार आहे त्याची देखील माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, चला तर आपल्या आजच्या मूळ विषयाकडे वळूया. मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचा विषय हा आहे की तुम्ही ह्याच्यासाठी व्हिडिओवर आलात की तुम्हाला नमोचा हप्ता कधी येणार आहे. तर नमोचा हप्ता येण्यासाठी काही वेळ लागतो, कारण ज्या ठिकाणचा प्रधानमंत्री सन्मान निधी ज्यावेळेस PM किसानचा हप्ता तुमच्या खात्यावर क्रेडिट झाला असेल तर त्या लोकांसाठी वेळ का लागतो त्याचं कारण आहे. मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्या पूर्ण रक्कम जी तुमच्या खात्यावर रक्कम जमा केलेली आहे, ज्या शेतकऱ्यांना PM किसानचा हप्ता जमा झालेला आहे त्या शेतकऱ्यांना नमो म्हणजे नरेंद्र मोदी महासन्मान योजना ही महाराष्ट्र शासनाने चालू केलेली योजना ही त्या प्रमाणात चालत असते. त्याच्यामुळं आता त्या याद्या केंद्र शासनाकडून घेतल्या जातात आणि केंद्र शासनाकडून त्या याद्या घेतल्यानंतर ते तुमच्या खात्यावर वर्ग केले जातं. मित्रांनो, अशा प्रकारचं त्या ठिकाणचं नियोजन असतं. मग ते तारीख कोणती आहे, काय, सगळ्या गोष्टी आपण ह्या गोष्टीमध्ये ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण तुर्तास मी काही शेतकऱ्यांना सांगणार आहे ज्यांच्या खात्यावर अद्याप देखील PMचा हप्ता आलेला नाही, त्यांनी काय करावं लागेल आणि त्यांना का आला नाही त्याचं उत्तर मी व्हिडिओमध्ये देणारच आहे. मित्रांनो, प्रत्येक शेतकरी हा काही लय मोठा नाही. जो काही PM किसान सन्मान निधीचा हप्ता घेतो, ज्या ठिकाणी विमा भरतो, ज्या ठिकाणी शेतकऱ्यामध्ये राबतो, तो प्रत्येक शेतकरी प्रत्येक गोष्टीवर विचार करून चालणार असतो. मग त्या शेतकऱ्याने एक विचार केला पाहिजे की आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल, ज्याप्रमाणे सांगतं की तुम्ही किसान कार्ड काढा, किसान कार्ड काढल्याशिवाय तुमच्या खात्यावर रक्कम येणार नाही, तर तुम्ही ज्या लोकांनी अद्याप देखील किसान कार्ड काढ नसेल त्यांनी किसान कार्ड काढून घ्या, तरच तुमच्या खात्यावर रक्कम येणार आहे. आणि काही लोक तर असे आहेत की त्यांना 2019मध्ये योजना चालू झाल्यानंतर 3 ते 4 महिने असेल, वर्ष असेल, 2 वर्ष झाले, त्यांना पैसे पडले आणि नंतर बंद झाले. त्याच्यानंतर त्यांच्या खात्यावर असं दाखवतं आहे की नो लँड सीडिंग, म्हणजेच की तुमच्या त्या जागेवर आता जागा उपलब्ध नाही, तुम्हाला शेत नाही, अशा प्रकारचं दाखवलं जाते. त्या त्रुटी तुम्ही जर दुरुस्त केल्या तर तुमच्याही खात्यावरती पूर्ण रक्कम आत्तापर्यंत 2019पासून जी काय तुमची थकीत रक्कम आहे ती सध्या तुमच्या खात्यावर येण्यास मदत होणार आहे. परंतु थकीत रक्कम येण्यासाठी आपण वेळोवेळी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यापर्यंत आपण गेलं पाहिजे. अशा प्रकारचं प्रत्येकानं करायला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला हा नमोचा हप्ता जो आहे येत्या 15 दिवसामध्ये तुमच्या खात्यावर येईल, कारण तुम्ही प्रत्येक महिन्याचं बघितलं असेल, ज्यावेळेस गेल्या महिन्यामध्ये आज 4 महिन्याखाली ज्यावेळेस PM सन्मान निधीचा योजना वर्ग झाला त्याच्यानंतर त्याच्या याद्या मागवण्यात आल्या आणि त्या याद्यानुसार तुमच्या खात्यावरती पूर्ण रक्कम क्रेडिट केली जाते. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं तुम्ही काळजी करू नका. जर तुम्हाला PM किसानचा हप्ता आला असेल तर नक्कीच तुमच्या खात्यावर हा नमो शेतकरीचा हप्ता देखील जमा होणार आहे. मित्रांनो, बरेच शेतकऱ्यांना सांगतायत की उद्या येणार, परवा येणार, हे दाधांत खोटं आहे आणि लवकरच तुमच्या खात्यावर ह्या 15 दिवसाच्या आतमध्ये, म्हणजे ज्यावेळेस तुमची PM सन्मान निधीची किस्त जारी केली जाते त्या दिवसापासून 15 दिवसानंतर तुमच्या खात्यावर ही रक्कम एक तारक्कम घेऊन त्या ठिकाणी क्रेडिट केली जाते. अशा प्रकारचं आजपर्यंत सुरू चाललेलं नियोजन आहे. लाडक्या बहिणीचा विषय बी तसाच आहे. 3000 रुपये एकत्र येणार आहेत. 8 ऑगस्ट नंतर चालू होणार आहे.
बऱ्याच योजनांची माहिती आपण ह्या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलवर आपण देणार आहोत. त्याच्यामुळे ह्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला पुढं नेण्याचं काम करा आणि शेतकऱ्याच्या मुलाला पुढं घेऊन जाण्याचं काम करताल हीच मला आशा वाटते. आणि तुर्तास मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.